जे लोक अजूनही आर-डी, एफ-डी, हे पी-पी-एफ म्हणजे हे काही वाईट प्रोडक्ट्स नाही आहेत LICs वगैरे, बट ह्याच्यात ना इन्फ्लेशन नाही बीट होतात. मग त्याच्यात तुम्हाला जर का पुढे आपले ॲस्पिरेशन्स आहेत, आपलं लाईफस्टाईल आहे, आपल्याला पुढे जायचं आहे लाईफमध्ये, तर आपल्याला असे इन्व्हेस्टमेंट्स एक्सप्लोर करायला लागतील जिथे आपल्याला इन्फ्लेशन बीटेड रिटर्न्स आले पाहिजेत. मग तिथे जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स अशा ह्याच्यात जेव्हा, तर मग तुला म्युच्युअल फंड्स, तुला स्टॉक्स, हे तुला पर्याय बघायला लागतात. आणि मग तिथे जर का नीट तुम्हाला कोणीतरी नीट ॲडवाईस करणारा फायनान्शियल प्लॅनर वगैरे असेल तर तुम्हाला त्याच्यातला खूप अभ्यास असण्याची गरज नसते. मग आम्हीच क्लायंटचे मॉनिटरिंग करून घेतो, आम्हीच क्लायंट्सना फंड्स सिलेक्शन सांगतो. मग तिथे थोडीशी जर्नी सोपी जाते. आजकाल SIP ही कन्सेप्ट आलेली आहे, जी म्हणजे जुनीच आहे ही कन्सेप्ट, फक्त आता जास्त पॉप्युलर झालेली आहे. त्याच्यात तुला सुंदर छोट्या छोट्या अमाऊंट्सनी तुला इन्व्हेस्टमेंट सुरू करता येते. तर SIP म्हणजे ना, मी स्लीप इन पीस असं त्याला एक माझ्याकडनं एक त्याला उपमा दिलेली आहे. कारण का कसं आहे माहिती आहे, तुम्ही SIP म्हणजे तुम्हाला जी जमेल तशी अमाऊंट सेट करायची, ती तुमच्या अकाउंटमधनं, बँक अकाउंटमधनं त्या फंड्सला इन्व्हेस्ट होणार. आता ह्याच्यात होतं काय माहिती आहे, तुला एक डिसिप्लिन्ड वेमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करता येते. तुला जेवढ्या टेन्युअरसाठी म्हणजे तुझी जी काही स्वप्न पुढची असतील त्याच्यासाठी ते सुरुवात करता येते. वेळ दिल्यामुळे त्याच्यात कंपाऊंडिंग खेळतो, डिसिप्लिन असल्यामुळे कॉर्पस क्रिएट होतो आणि इक्विटी हा फ्लेवर असल्यामुळे त्याच्यात रिटर्न्ससुद्धा जास्त येतात.